हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे कढी भज्याची, ते पण झटपट होणारे आणि थंडीच्या दिवसात तर म्हणाल आहा एकच नंबर. बघून तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटलंय ना, तर या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि गरम गरम भातासोबत आणि भाकरीसोबत तर काय म्हणाल तुम्ही, एकच नंबर लागतं. तर कसं करायचं तर ते पुढे बघूया. तर इथे दही घेतलेली आहे, 1.5 वाटी दही घेतली आहे आणि 2 चमचा बेसन घेतलं आहे. आता हे मिक्सरमधनं वाटून घेणार आहे, कारण असं आपण जेव्हा कढी बनवतो तर ते फाटल्या फाटल्यासारखं दिसतं, म्हणजे फुटकर फुटकर दिसतं. तर असं ग्राइंड केलं की छान एकजीव असं दिसतं, कुठेही असं म्हणजे फुटकर फुटकर दिसत नाही. तर आता काय काय साहित्य लागतं ते बघूया. तर जिरं घेतलं आहे, मोहरी घेतली आहे आणि हळद घेतली आहे, हिरवी मिरची, लसण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून ठेवलेली मी, आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात, लसणाची पेस्ट घेतली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा घेतलाय. ह्यातला कांदा थोडासा मी भजी बनवण्यासाठी ठेवणार आहे. आणि मीठ घेतले चवीनुसार आणि हिंग. तर हे असं काही साहित्य आहे. आणि आता फोडणी द्यायची आहे. तर 2 चमचा तेल टाकून त्यामध्ये चांगलं तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर कांदा, कढीपत्ता, लसण हे टाकून चांगलं परतायचं आहे. आणि हे चांगलं परतत आलं की त्यामध्ये आपण हिंग टाकायची आहे. हिंग, मिरची पण टाकायची, जी हिरवी मिरची, म्हणजे चांगलं परतल्या जाईल मिरची तेलामध्ये. नंतर हिरव्या मिरचीची पेस्ट, कांदा, हळद टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं. आणि चांगलं तेल सुटलं की त्यामध्ये आपण जे दही आपण मिक्सरमधनं वाटून घेतले ते टाकायचं आहे. आणि आपल्या क्वांटिटीनुसार पाणी टाकायचं आणि चांगलं कमी गॅसची फ्लेम करून त्याला शिजू द्यायचं आहे. कढी बनवताना जेव्हा जास्त उकळी येईल, म्हणजे 5 ते 6 उकळी येऊ द्यायची, म्हणजे कढी चांगली बनते. जेवढं उकळी येईल तेवढं कढीला टेस्ट छान येते. आणि आता इथं भजी बनवण्यासाठी घेतलं आहे, आपल्या क्वांटिटीनुसार पीठ घ्यायचं आहे. आणि कोणी कोणी काय करतं, जेव्हा आपण कढीमध्ये भजी बनवतो तर तसंच भजी टाकतं, कांदा न टाकतं. पण मी कांदा टाकतेच, जसं आपण नॉर्मल भजी करतो तसंच करायचं आहे. हिरवी मिरची घेतली आहे, कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, जिरे टाकायचे, ओवा टाकायचा आहे, लाल तिखट टाकायचं आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून चांगलं पीठ करून घ्यायचं आहे. आणि पीठ जेव्हा आपण भजीचं बनवतो तर त्या टायमाला जास्त पातळही करायचं नाही, जास्त घट्टही करायचं नाही. आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर आता तुम्ही बघा, पीठ चांगलं माझं मिक्स करून झालं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही देखील करा. आणि ते कढीला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे. तर तुम्ही बघा, मस्त अशी उकळी सुटलेली कढीला, कारण आपण जेव्हा कढीला जास्त उकळी काढू तेवढी कढी छान लागते. आणि जेव्हा आपण गॅसची फ्लेम बंद करू तर सर्वात शेवटी मीठ टाकायचं आहे. तर आता आपली कढी बनवून तयार आहे, मस्त अशी झाली आहे. तुम्ही बघा, कलरही मस्त आला आणि खूपच छान झालेली. तर बघा तुम्ही, मस्त अशी झालेली, जास्त घट्टही झालेली नाही आहे कढी, अशीच मला तर आवडते. तर आता येते, जेव्हा आपल्याला भजी करायची तेव्हा थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मी हे सोडा जेव्हा टाकत होती तेव्हाच मी तेलही गरम करायला ठेवलेलं. आणि तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करून चांगली आपल्याला गोल गोल भजी सोडायची आहेत. तर आता इथे माझी सर्व भजी बनवून तयार आहे, मस्त असं गोल गोल झालेली. तर तुम्ही देखील
याच पद्धतीने करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मी भजी म्हणजे जेव्हा आपण काढतो लगेच लागलीच कढीमध्ये टाकत नाही. जेव्हा आपण खातो तर कढी गरम करते आणि त्यानंतर ताटामध्ये भजी घेऊन त्यावरती कढी टाकते. मला तसं आवडत नाही कढीमध्ये भजी सोडलेले. तर तुम्ही बघा, मस्त अशी भजी बनवून तयार आहे आणि अशा प्रकारे मी सर्व करते. खूप छान लागतात. पण जेव्हा पण आपल्याला खायचं असेल तेव्हा कढी गरम करूनच त्यावरती टाका, म्हणजे भज्या चांगले मुरल्या जातात. मला ते गिळगिळीत भजी बिलकुल आवडत नाही. अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर तसंच न जाता प्लीज सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि भेटूया